नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. नाही बघा, मी इकडे मीटरचं अस्तर घेतले बरं का, आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही, आणि अस्तर आहे हे, आणि मेन ब्लाऊज साडीचं हे आहे. तर हे ना इकडे छाती आली आहे 34चे 4 भाग करायचे. तर एक भाग येतो छातीचा, तर 34 आली छाती. 34चे 4 भाग करायचे, म्हणजे 4 घड्या करायच्या आहे. चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर एक भाग येतो घडी 8.5ची आणि 2 इंच एवढं जास्तीचं घेतो, म्हणजे मग एवढं आता कट करून घेते. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला योगपट्टी ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते. एक वेळेस नक्की व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा, नक्की समजमध्ये. शॉर्ट बाई आहे बरं का, याच्यात लॉंग स्लीव नाही आहे. कस्टमरचे ब्लाऊज आहे, तर त्यांनी नाही सांगितलं आहे मला लॉंग बाई बनवायला. तर बघा, इकडे मी 2 फोल्ड केलं आणि आता बघा 4 फोल्ड करते. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न. लंबाई ना पूर्ण घ्यायची बरं का, एवढी 15-15.5 येते. तर इकडे मी पूर्ण घेते लंबाई, कारण लंबाई लांब पाहिजे ब्लाऊज. आणि इकडे शोल्डर घेते ना 5.5 घेते शोल्डर, आणि मुंड्या घेते 6 घेते, आणि 1 इंच आणि अर्धा इंचवरती राऊंड करून घ्यायचा इथं. हे बघा, मुंडा 6 घेतला आहे. आणि आता पुढचा गडा घेते 7 घेते. पुढचा गडा थोडा मोठा सांगितला आहे मला. आणि बघा गोल गडा आहे पुढचा, मस्त छान असा. रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे बरं का. 2.5चा एकदम छान आहे तो गडा, ना छोटा होतो ना मोठा होतो. आणि आता बघा 8.5 आली एक घडी. तर मी इकडे 8.5वरती टिक केली. 34 साईजचं ब्लाऊज आहे, परत एकदा सांगते तुम्हाला. आणि 2 इंच जास्तीचं घेतलं आहे. 34 साईजमधून बघा एक घडी घेतली 8.5ची, म्हणजे 4 फोल्ड आहे बरं का हे ब्लाऊज अस्तर. त्याच्यामुळे मी एक घडी 8.5 घेतली. इकडे ना 8 घेते, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला इथं. मला आहे ना खूप साऱ्या ताईंनी कमेंट केले आहे, ताई तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आहे ब्लाऊज. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ माझा त्या दिवशी ना म्हणजे इतक्या छान छान कमेंट होत्या ना, की खरंच माझे व्हिडिओ तुम्ही खरंच खूप सपोर्ट करताय आणि बघताय. तर बघा, एक वेळेस व्यवस्थित हे पण योगपट्टी ब्लाऊज कटिंग आहे. नक्की तुम्हाला बघा, क्लासमध्ये जर तुम्ही शिकत असतील ना, नक्की शिका, त्याचं काही नाही. पण असं कुठे ना मोबाईलवरती आपण खूप सारे ताई छान व्हिडिओ अपलोड करतात. त्याच्यामधून आपण जर नक्की कोणता ना कोणता व्हिडिओ जर बघितला ना, ब्लाऊज कटिंग की डिझाईन म्हणा, तर माझे तर सिम्पलच ब्लाऊज कटिंग राहतात. बघू शकता तुम्ही, डेली मी अपलोड करते. तर त्याच्यातून तुम्हाला थोडं ना थोडं कुठे ना कुठे काही शिकायला मिळतं बरं का. असं नाही की प्रत्येक वेळेस प्रत्येक कस्टमरचे ब्लाऊज एका मापाचे नसतात. किंवा 8च्या घडीचं किंवा 8.5च्या घडीचं किंवा 9च्या घडीचं. तर मी प्रत्येक घडीचं ब्लाऊज जसं कस्टमरच्या माझ्याजवळ स्टिचिंग करायला टाकून जातो ना, त्याच पद्धतीने कटिंग करते, आणि तीच कटिंग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते बरं का. आणि बघा, इकडे मी फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि इकडे योगपट्टी काढायची ना, तर मी इकडे योगपट्टी 3.5 घेते, आणि इकडनं पण 2.5 घेते. हे बघा, क्रॉसमध्ये ना मस्त छान असा मस्त ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि हा आहे ना थोडंसं असं आहे ना राऊंडमध्ये येऊ द्यायचं आहे बरं का. एवढं इथून आहे ना 3.5 घेतो ना आपण. हा पहिला टक्स जे अंतर आहे ना, हे 3.5 राहतं ना, तर तेवढं आहे ना असं थोडंसं राऊंडमध्ये घ्यायचं आहे. एवढं आठवणीने नक्की कटिंग करायच्या टायमाला आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ना, तर आपलं ब्लाऊज कटिंग खूप सुंदर होतं आणि स्टिचिंगसुद्धा खूप छान होतं बरं का. आणि बघा, मी इकडे योगपट्टी साईडला करते. आणि बघा, मी तुम्हाला बोलले ना, पहिला टक्स घेते त्याचं अंतर 3.5 घेतलं आहे. तर आता पहिला टक्स त्याची लांबी, तर लांबी घेते मी इथं 2.5. हे बघा 2.5 घेतली आहे. आणि याचं हा दुसरा टक्सची जे मधलं अंतर आहे ना, ते घेते इथे 2 घेते. बघू शकता, खूप छान आणि सोप्या रीतीने तुम्हाला कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचं पण जे मधलं अंतर आहे ना, हे पण 2 घेतलं आहे बरं का. एक वेळेस नक्की व्यवस्थित बघा तुम्ही, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल. आणि बघा, हे पण 2 घेतलं याचं अंतर. तुम्ही इकडनं पण घेऊ शकता, असं काही नाही बरं का. इकडनं पण घ्या, कुठून पण घ्या, पण हा टक्स नाही इथं मधोमध यायला पाहिजे. बघा, किती छान आणि सोप्या पद्धतीने मला योगपट्टी ब्लाऊज कटिंग करून दाखवलेला आहे. पूर्ण
34 साईजचा फ्रंट पार्ट एकदम छान अशा सोप्या पद्धतीने रेडी झालेला आहे, बघू शकता. आणि बघा आता बॅक पार्ट घेतला. बॅक पार्टमध्ये मला पार्ट सांगितली त्यांनी 2.5ची पार्ट आहे, तर मी इथं 3 घेते. हे बघा 3 घेतली इथं. आणि गोलगडा आहे बरं का, नॉर्मल मस्त छान असा 2.5 घेते वरून आणि खालून आहे ना 3 घेते, म्हणजे गोलगड्याला आहे ना राऊंड खूप छान येतो. हा बघा असा उतरता गडा घ्यायचा आहे. हा गडा आहे ना वेअर केल्याने खूप सुंदर दिसतो बरं का. हे वरती चढवायचा आहे, हे आपण ड्रॉ करतो ना चॉकने, तर वरती चढवायचा आहे. याच्याने हा गडा आहे ना शोल्डर उतरत नाही, खूप छान अंगावरती चिपकून बसतो. आणि असा मागे गडा जर राहिला ना तर आपलं ब्लाऊज सुद्धा आपल्याला वेअर करायला खूप छान वाटतं बरं का, की ब्लाऊज म्हणजे मेन गड्यावरती अवलंबून राहतं. तर बघा इकडे मी 5 अंतर टक्स घेतला आणि त्याची लांबी 4 घेतली. तुमच्याशी बोलत बोलत ते पण करते, कारण मला आज ते ना 3 ब्लाऊज कटिंग टिचिंग करायची, तर त्याच्यामुळे मला पण थोडी घाईच राहते. पण एक अर्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते बरं का, असं नाही की सर्व तिघं करते. दिवसातून एक अर्धा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ टाईम काढून थोडंसं म्हटलं कसं राहतं ना, आपण जे करतो ते तुम्हाला पण थोडंफार समजलं ना तर ठीक. बघा इथं थोडंसं कमी जास्त कपडा आहे तर थोडं कट करून घेतलं आहे मी. आणि बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने रेडी करून दाखवलेलं आहे. आता आहे ना स्लीव मी कट करून दाखवते तुम्हाला. तर स्लीव आहे ना शॉर्ट आहे, तुम्हाला परत एकदा सांगते. आणि बघा डबल कपडा आहे बरं का, त्याच्यामधून मी आता स्लीव काढते. तर स्लीवची लांबी हे 2.5 आहे, तर मी इथे आहे ना 3 घेते. आणि रुंदी ना याच्यावरनं काढायची, बघू शकता. इकडे मी तुम्हाला परत दाखवते एकदा. रुंदी आपली छातीचा भाग आहे ना 8 8.5 आलेला आहे एक भाग, तर 8.5 आहे, हे बघू शकता इथं. तर 8.5 वरनं इथं रुंदी काढायची आपल्याला बस स्लीवची. तर 8.5 मधून आपल्याला अर्धा इंच इथं स्लीवमध्ये इथं कमी करून घ्यायचं आहे. तर बघा रुंदी मी इथं 8.5 आली ना छातीचा भाग, तर मी इथं 8च घेते. बरोबर येतं बरं का, अर्धा इंच पण इकडे होत नाही तिकडे होत नाही. आणि बघा हे 3 घेतलं आहे, 2.5ची बाई आहे ना, तर आणि इकडे पण 3 घेतलं आहे. आणि बघा ही 8.5 घेतले बरं का. रुंदी ही आहे ना ही रुंदी 8 घेतली, एवढं लक्षात राहू द्या. याच्यावरनं आपल्याला माप काढायचं आहे, तुम्हाला परत एकदा सांगते. हे बघा छातीचा भाग 8.5 आहे, अर्धा इंच इथं आपल्याला कमी करायचं आहे स्लीवमध्ये. तर इथं व्यवस्थित तुम्ही परत कोणते मापाचं ब्लाऊज कटिंग करा, याच्यावरनं आपल्याला रुंदी काढायची ब्लाऊजची स्लीवची. आणि बघा इकडे ना मी 3 घेतलं ना लांबीला, तर इकडे मी 1.5च घेते. आणि स्लीव बघा इथून आहे ना छान असं मस्त राऊंड द्यायचं आहे. बघा छान असं मस्त स्लीव ड्रॉ केली मी. आणि आहे ना दंडघेर तुम्हाला परत ते पण एकदा सांगते. दंडघेर आहे 13 आहे, तर 6.5 घेते मी इथं दंडघेर. आणि एक याचा आणि 1.5 इंच जास्तीचा. आणि बघा असं काही छान असं मस्त स्लीव पण कट करून घेते मी. शॉर्ट स्लीव आहे बरं का, बघू शकता. इथं मधोमध कट करून घेते, जेणेकरून आपल्या 2 बाह्या वेगळ्या होतील. बघा फ्रंट पार्ट बॅक पार्ट योगपट्टी ब्लाऊज आहे. स्लीव पण खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली, बघू शकता. जर तुम्ही अशा रीतीने ब्लाऊज कटिंग केलं ना तर खरंच नक्की तुम्हाला समजमध्ये येईल. ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित एकदम परफेक्ट स्टिचिंग होईल आणि अंगावरती ते 1 नंबर ब्लाऊज बसेल. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.